बॅक टू माय युट्यूब चॅनल. कशा आहात सगळे? कुठे निघाली बघा. हे आमची आदू कशी नखरी करती बघा. काय टंग दाखवती, टंग टंग दाखवती काय. आता उठ उठ केलंय. कुठे निघाली आता? बाहेर ती गेली बाहेर. हे बघा, मी सगळ्या घराचं आमच्या स्ट्रक्चरच चेंज केलंय माहितीये तुम्हाला. हे ना आता ह्यांचं व्हिडिओ काढायचं चालू होतं ना इकडे. हा बेड पहिला आहे ना त्या भिंतीला होता आणि हे कपाट इकडे होतं. इथे मी टेबल लावला होता. हे इथे दिसतंय ना, हे बोर्डच्या खाली. आणि कपाट त्या कर्टनच्या तिथे होतं. पण मी सगळं चेंज केलं कारण थोडंसं बोर झालं होतं. मग म्हटलं कपाट ह्या भिंतीला लावावं आणि बेड हे इकडे लावावं. पण बेड इकडे लावल्यामुळे ना खूप छान उजेड येतोय. ही खिडकी पण ओपन करता येते आणि असं मस्त ना खिडकीत इथे आदू आणि दर्श उभे पण राहतात. अशी खिडकी उघडली की छान ऊन पण येते आणि हवा पण येते. आणि मेन महत्त्वाचं, ह्या कपाटाच्या मागे ना मोकळी जागा होते, तिथे हांतरून पांघरून ठेवता येते आणि स्पेस खूप मिळतीये. त्याच्यामुळं हे असं आहे बघा. हे छान कपडे, इकडे पण गॅलरी आहे ना छान. इकडे हिला आदूला छान मस्त छान खेळता येते आणि इकडे छान मोकळी जागा. आणि तिला बेडवर असं इथे उभा राहून आहे ना ह्या व्हाईट बोर्डवरती लिहिता पण येते. तशाही भिंती दर्शुनी सगळ्या घाण करून टाकल्यात. ही एकच मी थोडीशी भिंत मोकळी होती कारण तिथे ते कपाट होतं ना, त्याच्यामुळे त्याला काही लिहिताच आलं नाही. आणि आता कपाटाच्या मागची जागा पण थोडीशी मोकळी आहे, तिथे पण छान आता आदूला लिहिता येते. छान करते काय. तर ही बघा, ही पर्स आहे ना आदूच्या आत्याने आणली आदूला. छान आहे, मस्त छान अडकवते, काय काय ठेवते त्याच्यामध्ये. आदू इकडे का, तुझी पर्स बघ. हे बघ, कोणाची पर्स आहे ही? अडकवून दाखव, दाखव अडकवून. चल बघू, धर अडकव. अजू धर धर अडकव, बघू कशी अडकवती. अडकवा. हा तसं कसं अडकवतात बघू, दाखव बरं. वाव, छान आहे ना. आता भूर जायचं, जायचं भूर नाही जायचं. ह्याच्यामध्ये तुझा व्हिडिओ काढूया ना आपण. ह्याच्यामध्ये अडकव पर्स. पप्पाने तुझा मगाशी काढला ना ह्याच्यामध्ये फोन अडकवून. तुझा व्हिडिओ काढूया का आता? हो बरं काढूया. हा म्हणते ती. यांचं चालू होतं तर मगाशी यांच्यामध्ये चालू होतं तिचं काय 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 करायचं. काय 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 ओ काय ते स्क्रू टाईट करते का तू? हो, तुला येतोय का? काहीतरी 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 उद्योग करतच राहते ती. बघती काय काय करायची. सकाळी मी दर्शूचा हात दाबत होते. उठल्या उठल्या तो म्हटला मम्मा माझा हात दाब. मी असं ते हाताने दाबत होते अंगठ्याने, तर त्याचा हात अशा हातामध्ये घेते आणि अशी 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 दाबत होते. सगळं बघते माहितीये, सगळं बघते आधी की मम्मा कशी करते वगैरे काही. मग ती तसं एक्सपेरिमेंट करायला जाते. आता बघा काय चालू आहे. स्क्रू टाईट करती. झाला का स्क्रू टाईट? झाला झाला. बघू आता पर्स घेऊन कुठे निघाली आहे. सारखं अडकवत राहते, सारखं काय काय. आणि मुली छोट्या असल्या ना आपल्याला काय काय इतकं आवडते. बाजारामध्ये गेल्यानंतर इतक्या गोष्टी छान छान मिळतात ना, सगळ्याच घ्याव्याशा वाटतात. पण कारण सगळ्या घेऊन तर काय करणार. त्याच्यामुळे मला ही पर्स अशी पाहिजे होती तिला, कारण ती खूप छान. पडेल 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 पडेल. पप्पाने आत्ता स्लिप केलाय. पडेल पडेल, डोक्याला मारून घेऊ नकोस. गाणं म्हणती, गाणं म्हणते आदू. मन मन मन. इकडे आदू. एकटी खिडकीमध्ये जाऊन उभं राहायला बघते, पण ते बेडमुळे आहे ना मागे थोडंसं हे आहे, त्याच्यामुळे ते लागायची भीती वाटते ना, त्याच्यामुळे एकटीला नाही. दर्शू वगैरे किंवा मी असेल तर मग आम्ही तिला तिथं उभं करतो. काय चालू आहे बघा. तिथं खिडकीमध्ये उभं राहतील काय काय. समोरच्या आंब्याला आंबे पण लागलेत ना, थोडेसे खिडकीतून दिसतं ना, तर तिथून बघत बसते. आंबे कुठे लागलेत विचारलं की त्या झाडाकडे बोर्ड दाखवते. आणि दर्शूचं तर खूप मस्त चाललंय. म्हणजे समोर कॅम्पमध्ये काय काय शिकवत आहे. सायन्स अँड आर्ट, अजून क्राफ्ट अँड आर्ट, अजून हॉर्स रायडिंग आहे,
अजून काय तर क्राफ्टच्या वेगवेगळ्या आयडिया खूप छान छान शिकवतात. काल परवा तर पॉटर आला होता तर छान ते मडके बनवायला वगैरे शिकवलेत. खूप छान. काय करते आदुल्या? आता गेला दर्शू आमचं सगळं आवरून पण झालंय. आज मी मेथीची भाजी बटाट्याची भाजी वगैरे बनवली. काल काही गेलोच नाही बाहेर भाजी आणायला. तुम्हाला दाखवते दर्शुनी काय काय. हे बघा तिला हात कसा जातोय वरती. हो चला आदू जेवायला जायचं. जेवायला जायचं. ओय नाही जेवायचं. नाही जेवायचं. माझी माय कर ना. माय खूप छान माय करते माहितीये. बरं चल जाऊ जेवायला. चला जावायचे. दर्शून ते ना क्लाउड्स खूप छान बोलले. रेनबोवाला क्लाउड्स तुम्हाला दाखवते. तुम्ही ते वर लटकवून ठेवले. हे क्लाउड्स रेनबो दर्शुनी बनवले शाळेमध्ये. ते आता समर कॅम्पमध्ये ना ते वरती मस्त छान मागे पेपर आहे आणि त्याला वरती ते गम लावून कापूस चिटकवून खाली त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. शाळेत टीचरांनी शिकवलेले. आणि इकडे फ्लावर बुके बनवलाय त्यांनी. खूप छान. आणि अजून काहीतरी वॉच वगैरे पण बनवलं होतं. ते आज तो घालून गेलाय बहुतेक ह्याच्यामध्ये असेल. दादा घेऊन गेला ना. आमची भाजी इकडे शिजली आहे. आत्ताच टाकली होती इकडे भाजी. शिजली असेल बहुतेक. तुम्हाला माहिती आहे का ॲक्च्युली आहे ना आमचा कुकर बिघडला होता. त्याच्यामुळे मी खूप दिवस झाला कुकर आणलाच नाही. कारण वरण भाजी जास्त कोणी खात नाही. मग म्हटलं आपण पातेल्यामध्ये शिजवू शकतो म्हणून मी काय कुकर आणलाच नव्हता खूप दिवस. मग आता आध्याला वगैरे जेवायला म्हटलं आपण कुकर आणावा. कारण ते खूप वेळ लागतो ना मग कुकरमध्ये शिजायला टाईम जातो. कारण जसं आद्याला कळायला लागलं तसं मी पातेल्यामध्येच भात शिजवते. कारण तिला ते वरचं पाणी वगैरे पाजायला असं थोडासा सॉफ्ट राईस ते कुकरमध्ये होत नाही ना. मग म्हटलं कुकर जेव्हा गरज आहे तेव्हाच आणावा. आणि मग ते कुकर मी त्याच्याशी घेऊन आले आत्ता गरज होती तर. आणि तिने जसं तिला कळते तसं शिट्टी घरामध्ये वाजलीच नाही ना. आणि त्या दिवशी एकदम कुकरची शिट्टी वाजली काय. आता तिला ते टेबलमधलं काहीतरी पाहिजे तर ते कुकरची शिट्टी एकदम वाजली तर मॅडम असल्या घाबरल्या ना. येऊन तिला एक्साइटमेंट बघायची की बाबा काय वाजतंय काय वाजतंय. प्रत्येक शिट्टी वाजेल त्याच्याकडे ती बघत होती. प्रत्येक शिट्टी वाजेल त्याच्याकडे बघत होती. आता तिला सवय झाली. आता बघत नाही. कारण 2-4 दिवस झाले ना त्याच्यामुळे आता नाही बघत. पण पहिल्या दिवशी इतकी एक्साइटमेंट मी बघत होती की काय वाजतंय घरामध्ये. पण दादा नाही आहे तोपर्यंत. अगं दादाचं मेडल आहे ते. दर्शूची कराटेची ती ऑरेंज बेल्टची एक्झाम पण झाली ना. खूप छान झाली एक्झाम. आम्ही फाईट बघायला आम्ही जस्ट. हाय दादाला ऑरेंज बेल्ट मिळाला नादू. दादा कुठे गेला दादा. दादा दादा भू गेला. धर धर दादा. तुझं आहे का. घ्या घ्या म्हणा घ्या. ह्यांचं बघा कसं काम चालू आहे. ओ का टाकलं ग. आता भूक लागली. मॅडमना भूक लागली. हो दे दे दे. ए तुझं बेबी कुठे दाखवलं का तुझं बेबे. ती बाहुली आणली ना मावशीने तिच्या. तर त्या बाहुलीला ना चारते अशी घेते पाणी पाजते चारते झोपवते स्वतः सोबत घेऊन झोपवते. रडायला लागलं म्हणते. दाखव तुझी बाहुली आदू. तुझी बाहुली दाखव. हे बघ बेबे दाखव तुझं बेबे. वाव किती बेबे. मागे सर मागे सर. बेबे रडायला लागलं तुझं बेबे. माय कर त्याची. माय कर बेबेची. अयो पडलं ना बेबे. रडायला लागलं बेबे. माय कर. माय जेवण तोंड पुस. बेबेचं तोंड पुस. बेबे रडायला लागलंय ना. हे बेबे. हो आंघोळ घातली बेबीला. बेबीला आंघोळ घातली. अशी तर आमची गंमत दिवसभर गंमत असते. काहीतरी इतकी गंमत. एवढा असलेला दिवस कसा जातो निघून ते पण कळत नाही. आता दर्शला 12:30ला आणायला जायचंय. तोपर्यंत आम्ही आधी जेवण करून घेतो. काय ना तू दादाला आणायला जायचं. तिचं बेबीला आंघोळ घालाय झोपवायचं चालू आहे. झोपवती का बेबीला तुझ्या. झोपव. ती बाहुली आणल्यापासून आहे ना तिला खेळायला काय पण लागत नाही. तिला घेती
काहीतरी आदर्श मधून मधून घेतो ना तर ती सारखी रडते, मग दे दे माझं दे माझं दे म्हणते. दर्शुनी एक तिचा डोळा कात्रीने कट करून काढून टाकलाय, तेव्हा तर एवढी रडली ना. बाय कर सगळ्यांना, बाय म्हणा, बाळाला झोपवते मी, बाय. चला असं आता तिचं बाळाला झोपवायचं चालू आहे. चला आम्ही आता जेवण करून घेतो. आपण आता व्हिडिओ इथेच एंड करूया. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओ. आता गावाला जायचं, त्यामुळे तुम्हाला काही काही व्लॉग गावाकडचे पण बघायला भेटतील. तर गावाला ॲक्च्युली पाण्याची खूप अडचण आहे माहिती आहे, आणि उन्हाळा पण खूप सुरू झाला आहे. आमच्या घरा शेजारून कॅनल जातो ना, त्याच्यामुळे कॅनलला पाणी आलं नाही. कॅनलला पाणी आलं ना उन्हाळ्यात थोडीशी गरमी तिथली कमी होते, कारण शेजारची शेतं जे आहेत ना ते पाझरून निघतात ना. घरा शेजारूनच नळ आहे, त्याच्यामुळे सगळं रान पाझरून निघतं, आणि त्याच्यामुळे ओलावा निर्माण झाल्यामुळे थोडीशी गरमी कमी होते. आता म्हटले होते 1 मेला पाणी येते, पण 1 मेला नक्की येतंय की नाही अजून काय माहिती, कारण तिकडे आहे ना खाली पाण्याचा जरा पुरवठा कमी आहे, त्याच्यामुळे आहे ना नळाला पाणी आलं का ना. आणि नेमकं आता कसं होणार माहिती आहे का, पाऊस पडायला सुरुवात होणार आणि नळाला पाणी येणार, आणि वरून पडणाऱ्या पावसाचं पण पाणी आणि नळाला येणाऱ्या पाण्यामुळं शेतीतली जमीन पण पाझरून येणार, आणि वरच्या पाण्यामुळे सगळं किचकिच किचकिच होते, आणि गाड्या घसरायचं प्रमाण वाढतं. आणि आम्हाला रस्ता नाही ना तिथून, आणि कॅनलवरूनच रस्ता आहे, त्याच्यामुळे आहे ना खूप भीती वाटते. त्यामुळे खूप सावकाश गाडी चालवायला लागते. आम्हाला थंडी उन्हाळा जाणवत नाही पाण्यामुळे, पण जे गाडी चालवणार आहे त्यांना खूप अडचण येते. पण आत्ता आम्ही गावाला जाणार आहे, तोपर्यंत होप की नळाला पाणी यावं आणि गरमी थोडी कमी व्हावं मुलांना. त्यामुळे त्या नळामध्ये दगडं टाकायला म्हणा, की कपडे धुवायला किंवा अशी पोहायला शिकायचं असेल तर थोड्या पाण्यामध्ये पोहायला शिकायला पण खूप मजा येईल. गेल्या वर्षी त्याच्या छोट्या आतून त्याला पाण्यामध्ये असं छान थोडंसं पोहायला शिकवलं होतं, त्याला फार मजा आली होती. टाकीमध्ये टाकणार नाही आम्ही त्याला, कारण गेल्या वेळी खूप घाबरलं होतं टाकीमध्ये. टाकी पूर्ण भरली होती ना, आणि त्याच्यामध्ये त्याला टाकी टाकल्यामुळे तो त्याचं पोहायची भीतीच निर्माण झाली. त्याच्यामुळे त्याला म्हटलं तुला जेव्हा इच्छा होईल तेव्हाच पाण्यामध्ये पोहायला जाऊ. त्याच्यानंतर मग 15 दिवसांनी तो नळामध्ये थोडासा पोहायला गेला होता. आत्या त्याच्या हाताला धरून धरून पोहायला शिकवत होती. आता तेव्हा आद्या छोटी होती ना, मग आता बघूया गेल्यानंतर आलं होप की पाणी नळाला तर खूपच मज्जा येईल, नाहीतर आहेच आपलं रेग्युलर. चला ह्यावेळेचे आंबे पण खूप कमी लागलेत आमच्या आंब्याच्या झाडाला. मागचे जे नवीन झाडं लावली होती ना त्याला थोडेसे आंबे लागलेत, 1-2 झाडाला, पण मध्ये पाणी खूप थोडंसं कमी पडल्यामुळे 1-2 झाडं जळली. पण आता ते थोडंसं आमच्या होलचं पाणी येते ना, त्याच्यामध्ये ते थोडंसं पाईपने त्याला सोडतात ते पाणी, आणि 1-2 पाऊस पण पडल्यामुळे थोडीशी झाडं फुलले. ते बघू आता. चला आपण आता गेल्यानंतर तुम्हाला दाखवते, तोपर्यंत 1-2 पाऊस पडला तर वेल अँड गुडच. आपण आता गावाकडचे पण तुम्हाला झाडं वगैरे आमचे दाखवते मी गावाला गेल्यानंतर. आता आपण व्हिडिओ इथेच एंड करूया. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आदू, बाय बाय आदू, बाय कर ना, बाय बाय.